वेलकम टू पार्ट 3 ऑफ आनंदाश्रम माहिती. मित्रांनो, जय गुरुदेव. तर आज आपण बघणार आहोत सद्गुरू मंदिराची माहिती. जसं की आपलं काल बोलणं झालं होतं, आज थोडं फिरूया आपण. आणि इथे मंत्र वगैरे मस्त सकाळी लावले जातात. खूप मस्त आहे, इथलं वातावरण पण खूप छान आहे. इथे पण आहे आंब्याची बाग आहे, नारळाची झाडं लावली. आणि इथे आहे भक्तगण निवास, आपण बघून येऊया आत्ताच. आनंदाश्रम ज्ञानपीठ, संस्कार संस्कृती. तर हे असं इथे आहे, बांधकाम चालू आहे मित्रांनो छानपैकी, नाही का. खोल्यांचं बांधकाम चालू आहे. राहण्याची सोय आहे इथे बघा. म्हणजे राहायचं जरी झालं तरी प्रश्न नाही आपल्याला की कुठे राहावं काय. आणि सुंदर बांधकाम आहे हे बघा. की या तुम्ही नक्की मित्रांनो, बांधकाम चालू आहे अजून. आणि इथं सुंदर खिडकीतनं ते मंदिर दिसतं, तिथे पण आपण जाऊया. हॅलो, बोल ना. आलो. हां, तर आता फोन आला होता आपल्याला की नाश्त्याला ये. आता आपण पटपट नाश्त्याला जाऊया, भेटू डायरेक्ट नाश्ता करताना. तर आता नाश्ता झालेला आहे आपला. तुम्ही बघू शकता इथं स्वयंपाकाची छान अशी व्यवस्था होते इथं. हे बघा, इथं प्रॉपर मस्त भांडी वगैरे असतात. त्याच मागच्या बाजूला हे बघू शकता, इथे मस्त शेत आहे. खूप छान आहे, मस्त एकदम वातावरण. तर आता आपण जाऊया गोशाळा बघायला. तर हे बघू शकता तुम्ही, इथे गायी असतात आणि ह्या गायी आहेत सगळ्या. बहु मस्त गायी आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितली गोशाळा. सद्गुरूंचं मंदिर बघण्याची आता वेळ आलेली आहे. आणि आपण खूप मस्त वाटतं इथं. सद्गुरू मंदिराकडे जाऊया. आता आपण जाणार आहोत सद्गुरू मंदिराची माहिती घ्यायला. स्किप ॲड डबल टॅप करून फास्ट बघू नका, महत्वाच्या माहिती आहेत ह्या. हो गुरुजी, चला ना. चला आता सद्गुरू मंदिर राहिलंय आपलं. चला पटकन. जे आदित्य प्रमुख जे सद्गुरू मंदिर आहे, सद्गुरू दत्तात्रय यांचं, त्या मंदिराची माहिती घेऊ. आपण इतर कुठल्याही ठिकाणी जातो तर तिथे आपल्याला पांढऱ्या पाषाणाची, म्हणजे अर्थात मार्बलच्या पाषाणाची सद्गुरूंची मूर्ती बघायला मिळते. तिथे काळ्या पाषाणाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ज्याला की हे ठिकाण सावळा दत्त म्हणून पण प्रसिद्ध आहे. बरेच लोक याला सावळा दत्त मंदिर म्हणून म्हणतात. सावळा
इथं एक सोडून 2 मूर्त्या आहेत. एक काही काला आधीची आणि ती नंतरची. दोघेही मूर्त्या स्वयंभू आहेत. म्हणजे त्यांची आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका त्यांच्या साधना काळामध्ये बारकं मंदिर बांधून त्यांनी त्यांची साधना सुरू केली, तेव्हा छोटं मंदिर, त्याच्यामध्ये छोटी मूर्ती आणि अगदी बारकासा दरवाजा, त्याच्यातनं ते आत जाऊन बसून सविकल्प समाधी अवस्थेमध्ये बसून लोकांच्या प्रश्नाचं निरसन करायचं. कालांतराने काही ज्याच्यामुळं मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला काही कारणास्तव, आणि जीर्णोद्धारानंतर परत तीच मूर्ती बसवण्यात आली. पण काही कालांतरानंतर गुरुदेवांना पूजा करत असताना असा दृष्टांत झाला की नवीन मूर्तीची ते प्राणप्रतिष्ठा करत आहे. मग त्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे मंत्र त्यांना कानामध्ये ऐकू यायला लागले. मग त्यांनी ती मूर्ती परत म्हणून प्राणप्रतिष्ठा केली. मग काही कालांतरानंतर इथं लाईटची व्यवस्था आता झालेली आहे, काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी. त्याच्या आधी आतमध्ये लाईट व्यवस्थाही नव्हती. जे फक्त समयीच्या प्रकाशामध्ये असायचे, फोटो काढता यायचा नाही. जसं आता आपण कॅमेरा घेऊन येतो, तर सद्गुरूंची इच्छा नव्हती तेव्हा ते फोटोही घेऊ द्यायचे नाही. आता आपण इझिली घेऊ शकतो, पण आधी तसं आपल्याला फोटो देखील काढता यायचे नाही. आणि जेव्हा आम्ही रोजही पूजेला जेव्हा जातो तिथं आतमध्ये, तर ती स्वयंभू याच्यासाठी की तिला आपण जसं लहान बाळाला आपण आंघोळ वगैरे घालतो किंवा कुठल्या मनुष्याला आपण स्पर्श करतो तेव्हा जसं जाणवतं, तसं आजही त्या मूर्तीला हे करत असताना जाणवतं. आणि तुम्ही जे विविध रूप साकारता सद्गुरूंचे, ते हेच मंदिर आहे का? ह्याच मंदिरामध्ये. म्हणजे आता शाकंभरी पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा 9 दिवसीय उत्सव, तसा आता ह्या वर्षी 40 दिवसाचा उत्सव आहे. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी सद्गुरूंनी 9 दिवस पूर्ण नवदुर्गेचं रूप धरून घेतलं, असं सुंदर हे करून, आणि सुंदर अशी प्रचिती देत असतात. आणि ते रूप साकारत असताना जसं आता धन्वंतरी रूप घेतलं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नारायणाचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं, असे विविध रूप ते साकारत असतात. कारण मला योगेशने दाखवले होते फोटो इथले, हो. म्हणून विचारावं म्हणलं. कारण मला चेहरा बघून वाटलाच. म्हणजे आजचं जे स्वरूप आहे, आजचं कोणतं आहे सांगा? आजचं जे स्वरूप आहे ते आहे बाल स्वरूपामध्ये. आणि अच्छा. आपण जर वृंदावनला गेलात किंवा कनक भवन श्रीरामाला भेटायला गेलात, कनक भवन, तर तेव्हा ते जे बारकेशी रामराय आहेत किंवा बारकेशी श्रीकृष्ण आहेत, ते अशाच ड्रेसअपमध्ये असतात, अशाच गणवेशामध्ये ते असतात बाल स्वरूपामध्ये. खूप सुंदर वाटतं ते बघायला पण, नाही का? आपण अशी आहे सद्गुरू मंदिराची आख्यायिका. आणि जे कल्पवृक्ष मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी तुम्ही आले, ते कल्पवृक्ष जस्ट त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. तेही बघूया आपण. आणि आता तुम्हाला दाखवतो बघा प्रॉपर सद्गुरू म्हणजे कसे दिसतात. हे आतमध्ये एक बारकी मूर्ती म्हणे वरच्या बाजूला, तुम्ही तिथनं जाऊन पुढे जाऊन ते बघू शकता. अच्छा. खूप सुंदर सजवण्यात येत आहे. तर आता आपण बघितली सद्गुरू मंदिराची माहिती. आता आपण जाऊया, येथील औदुंबर नावाचा वृक्ष आहे, तर त्याची ही माहिती आपण जाणून घेऊया. खूप शुद्ध बोलतोय मी इथे आल्यापासून. वा, चांगलंय. तर हे बघा, मी तुम्हाला जे कल्पवृक्ष सांगितलं होतं, की कल्पवृक्ष कशासाठी, की ज्याचे फळ, पानं, काठ्या, मूळ, असं प्रत्येक गोष्ट ज्याची वापरात येते ते म्हणजे कल्पवृक्ष. हे कल्पवृक्ष, याच्या खाली परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांना दृष्टांत जो झाला होता की तुझ्या शेतामध्ये जे औदुंबर वृक्ष आहे त्याच्या खाली माझा निवास आहे, तर आजही दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सद्गुरूंची नित्य इथं फेरी असते. हेच ते कल्पवृक्ष जे दृष्टांतामध्ये सांगितलं होतं. आता काही कालावधी आधी याचं पूर्ण वर होतं, आतनं पूर्ण पोकळे, बर बघू शकता, आतनं पूर्ण पोकळे. काही कालाच्या आधी वरच्या बाजूलाही होतं, पण काही पाऊस आणि वादळामुळे ते पडलं, पण तरी ते एक बाजूने परत त्याला पालवी फुटली. पालवी नाही, ह्या पालव्या आहेत. हा, खूप म्हणजे आणि तेव्हाही त्याच बाजूने ते हिरवं होतं, त्याच एका बाजूने असं जाळ खोल होतं त्यावरती. सुंदर सुंदर. आणि परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांच्या साधना काळामध्ये जेव्हा इथं ते सेवेकरी यायचे, त्यांनी बघितलंय. आणि अण्णा नेहमी सांगायचे की ह्या वृक्षाचे फुलं, जवळपास आपण ऐकलं असेल की औदुंबराचे फुलं आपल्याला बघायला भेटत नाही, आणि याला एका अमावास्येला 3, अशा 11 अमावास्येला 33 फुलं लागलेली आहेत. बापरे. तर असं सुंदर हे वृक्ष आहे. हे प्रचितीमय आनंदाश्रम
हां, आणि याचं आम्ही आधी असं ठरवलं होतं जेव्हा आम्हाला माहिती पडलं की वृक्ष आता पडलं, पण आपण लोकांसाठी ते दाखवण्यासाठी ठेवावं की हेच ते कल्पवृक्ष की जे, त्यासाठी आम्ही ते तसंही केलं आणि असं ठरलं होतं की त्यामध्ये नवीन वृक्ष रोपण करायचं. पानं सुद्धा एकदम व्यवस्थित आहेत बघा. काहीच कालावधीमध्ये नवीन पालवी त्याला फुटली. आणि जे म्हणतो ना की जसं त्यात सांगितलं, शुष्क काष्टाला गुरुदेवांनी जल देऊन, नरसिंह सरस्वतींनी जल देऊन पालवी फुटली, तशातला हा प्रकार. आणि हे गुरुमंदिर, हे गुरुमंदिरची आख्यायिका अशी की परमपूज्य सद्गुरू साहेब शेरण काका जेव्हा गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचे तेव्हा इथंच बसायचे. याच ठिकाणी इथं अश्वत्थाचा अर्थात पिंपळाचं वृक्ष होतं, त्या खाली बसायचं. त्यासाठी ही जागा गुरुमंदिर म्हणून ठेवण्यात आली. आणि दत्तात्रयांचं द्वितीय रूप नरसिंह सरस्वती ते 3 दिवस इथं वास्तव्याला होते. आणि आनंदाश्रमाविषयीचे जे काही मार्गदर्शन होतं गुरुदेवांना ते त्यांनी ह्याच ठिकाणी दिलं होतं. त्यामुळं ही जागा गुरुमंदिर म्हणून ठेवण्यात आली. अच्छा, धन्यवाद. जय गुरु. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल परत धन्यवाद. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर एवढंच सांगतो आणि आजचा भाग इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या भागात. जय गुरुदेव.